हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारताच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलंय। पुण्यातून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन शहांसोबत भाजपात सुळेंचं उत्तर, तर आरक्षणाबाबत शहांनी केलेल्या आरोपांचा डेटा दाखवावा, सुळेंचं आव्हान। भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले सगळे भाजपात गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावेत। भ्रष्टाचाराची कोण आहेत हे जनतेला माहिती आहे। जयंत पाटलांचा शहांवर पलटवार। मी सकाळपासून कामात शहांनी काय टीका केली माहीत नाही, आता पाहिल्यानंतरच आपण बोलू। अजितदादांचा अमित शहांच्या टीकेला बोलण्यास नकार। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत। शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, भाजप सरकार आल्यावर आरक्षण मिळतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं टीकास्त्र। शरद पवार उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता, मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी होकार आहे का? महाविकास आघाडीनं भूमिका स्पष्ट करावी। फडणवीसांचा पवार ठाकरे पटोलेंना थेट सवाल। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर ठाकरे बसले, अमित शहांचा घणाघात। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं, गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। आजची तारीख लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। ध्येय गाठण्यासाठी तह तर कधी सलगी करावी लागते, मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र सोबत राहावा म्हणून हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत फडणवीसांचं भाष्य। मी शरद पवारांचा अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजेच नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेस आमदार हिरामन खोसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामन खोसकरांवर क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं, तर समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आढावा घेणार, आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचे सर्व यंत्रणांना आदेश। सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, सांगली कोल्हापूर जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा भाग खचला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।